पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे लहान पूल तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणारा इचलकरंजीतील लहान पूल आज सकाळी तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलाय. लहान पूल बंद झाल्यामुळे वाहतूक मोठ्या पुलावरून वळवण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान सकाळी एक स्क्रॅप घेऊन जाणारा ट्रक MH-51 MV 375 युटर्न घेत असताना मध्येच अडकून बसला. या घटनेमुळे सुमारे 1 तास वाहतूक ठप्प झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तात्पुरता लहान पूल काही काळासाठी सुरू केला आणि वाहतूक पुन्हा लहान पुलावरून वळवण्यात आली. नंतर योग्य नियोजन करून तो पूल पुन्हा बंद करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत इचलकरंजी महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग तसेच शहर वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. प्रशासनाचा इशारा. नदीची पातळी अधिक वाढल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना लक्षात घेऊन लहान पुलाचा वापर टाळावा आणि फक्त अधिकृत मार्गांनीच प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.